वयाची 60 ओलांडलेल्या व्यक्ती असतात, यांना करिअरमध्ये कुठल्या संधी असतात? सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2021 साली एक पोर्टल बनवलेलं आहे. सेकंड इनिंगमध्ये काम करत असताना आवडीच्या शिवाय काम करू नका. नोकरी कशी निवडायची या वयामध्ये, कुठलं झेपेल ते काम कसं निवडावं? यावर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं रिटायर्ड टीचर्सना रिजॉईन करून घेतलं होतं. वरिष्ठांना देखील खूप मोठ्या पगाराची अपेक्षा नसते, त्यांना कुठंतरी वेळ व्यतीत करायचा असतो. ज्येष्ठ महिलांसाठी जॉबचे कुठले ऑप्शन असू शकतात? एकदा ज्यावेळेस आपण सेकंड इनिंगकडे जातो त्यावेळेस छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झालेल्या असतात. अगोदर तर माझ्या क्षमता मला माहीत असल्या पाहिजेत. मी आज असेही तयार झालेले वरिष्ठ पाहतो की ते आज डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. कधीही आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे यार कंटाळा आला मला सगळ्या गोष्टीचा. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नोकरी करणाऱ्यांसाठी रिटायरमेंट हा आयुष्याचा मोठा टप्पा असतो. रिटायरमेंटनंतर अनेक जण निवांत राहण्याचं स्वप्न बघतात, तर काही जण मात्र हा निवांत मिळालेला वेळ पुन्हा एकदा अर्थार्जनासाठी कसा घालवता येईल याचं स्वप्न बघत असतात किंवा ह्याची प्लॅनिंग करत असतात. पण निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या 60 नंतर नक्की कोणती कामं करायची, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्यासाठी या संधी उपलब्ध आहेत हे यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं. आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत समुपदेशक आणि शिक्षक चंद्रकांत मुंडे सर यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू मॅडम. चंद्रकांत मुंडे सरांचा परिचय हा शिक्षक आणि समुपदेशक जरी असला तरी अनेक कार्य ते करत आहेत. सर, तुम्हीच या कार्यांची ओळख करून दिली तर खूप बरं. ओके, थँक्यू मॅडम. मी तसं पाहिलं तर शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर दादर हिंदू कॉलनी या शाळेमध्ये शिक्षक आणि समुपदेशक म्हणून कार्य करत आहे. ते कार्य करत असताना मुलांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेणं, मुलांना वेगवेगळ्या जे करिअरशी रिलेटेड जे प्रश्न असतात त्याची उत्तरं शोधून त्यांना देणं, त्याचबरोबर अभ्यासामध्ये जे त्यांना काही शंका येतात त्या शंकेचं निरसन करणं, या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी करत असतो. यासोबतच करिअर वरती टॉक देणं, गव्हर्नमेंटचे जे प्रोग्राम होतात यासोबतच त्यांना विविध प्रकारचे 10वी 12वी ग्रॅज्युएशन या मुलांना करिअर टॉक देतो इथं. त्याचबरोबर ज्या महिला आहेत की ज्यांना म्हणजे शिक्षणापासून दूर राहिलेल्या आहेत त्यांना कोणकोणत्या संधी आहेत याबद्दल स्वयंरोजगाराच्या तसेही प्रोग्राम करतो. जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे प्रोग्राम डिझाईन करून त्यांना ते डिलिव्हर करण्याचं काम करतो. हे करत असतानाच ACC बोर्डकडे मी हेल्पलाईनला असतो. 10वी 12वी ज्यावेळेस परीक्षा असतात त्या परीक्षा काळामध्ये मुलांना जे परीक्षेशी संबंधित जे शंका किंवा त्यांना ज्या अडचणी येतात त्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम देखील त्यावेळेस करत असतो. तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये सर म्हणजे बरेच जण तुमच्याकडे करिअरच्या वाटा कुठल्या निवडाव्या याच्यासाठी येतात, पण आपला आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. आयुष्यातली सेकंड इनिंग्समध्ये स्वतःला बिझी कसं ठेवायचं, तर यावर तुम्ही काय सांगाल? वयाची 60 ओलांडलेल्या व्यक्ती असतात, यांना करिअरमध्ये कुठल्या संधी असतात? तसं पाहिलं तर आता गव्हर्नमेंटनं जो 2021मध्ये असं लक्षात आलं की आपल्या इकडं मेडिकलमध्ये जर पाहिलं तर आता चांगल्या प्रकारे क्रांती झालेली आहे कोविडपासून. त्यामुळे सर्वांचं राहणीमान आणि म्हणजे हेल्थ काय झालेलं आहे तो वाढलेला आहे. म्हणजे लोक आताच त्यामुळं त्यांना प्रश्न पडले आहेत की आता आपल्याला बाबा जगण्यासाठी आणखीन आपल्याला वेळ आहे तर आपण काहीतरी करायला हवं. मग आज कंपन्या असतील, गव्हर्नमेंट असेल किंवा सामाजिक संस्था आहेत, यामध्ये सगळीकडे कारण यांच्याकडे काय अनुभव चांगला आहे, डेडिकेशन असतं, हार्डवर्क असतं, एक्सपर्ट असतात, त्यामुळे सगळीकडे संधी उपलब्ध आहेत. फक्त गरज याची आहे की यांनी शोधणं आणि त्या ठिकाणी पोहोचणं. हे जर करता आलं तर नक्कीच जे सेकंड इनिंगचे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांना काय करता येईल या ठिकाणी जाऊन, आणि याचा उपयोग काय होईल की जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला सोबत घेऊन काम करण्यामध्ये त्यांनाही मजा येईल, नवीन शिकता येईल. आणि खरोखरच फक्त आवश्यकता आहे की यांनी काय होणे, दोघांनी एकत्र येणं आणि काम करायला सुरुवात करणं. पण आजच्या काळामध्ये म्हणजे बऱ्याच कंपन्या आहेत, आज बऱ्याच कंपन्या प्रायव्हेट कंपन्या आहेतच, आणि त्याच्याबरोबर काही खाजगी अशा छोट्या मोठ्या देखील म्हणजे बिझनेसेस असतात. अशा वेळी ते हाताळण्यासाठी सुद्धा अनुभवी व्यक्तींची गरज लागते. त्यांनी तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे काय कुठले प्रयत्न करायला हवेत? कारण त्यावेळी CV वगैरे करणं वगैरे हे असं थोडंसं अवघड असतं त्या वयामध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2021 साली एक पोर्टल बनवलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती काय करतात, ज्येष्ठ नागरिकांना आपलं माहिती सुरुवातीला त्या पोर्टलला जाऊन रजिस्टर म्हणजे काय करणं, ओपन करणे, त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. यासोबतच काय करायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी मोबाईल OTP येईल. OTP आल्यानंतर त्या पोर्टल OTP टाकून काय करायचं, ओपन करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर सर्व माहिती काय करायची, फिलअप करायची. त्यामध्ये त्यांचे शिक्षण असेल, अनुभव असेल, त्यांचे डॉक्युमेंट सगळे, वय असेल, सॅलरी सर्टिफिकेट असेल, इत्थंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी अपलोड करायची.
पण गव्हर्नमेंटचं तिथं अजून एक सजेशन काय आहे की तुम्ही हे सगळं करत आहात, पण तुम्हाला 100% आम्ही खात्री देत नाहीत. त्या ठिकाणी कंपन्या सगळ्या रजिस्टर्ड आहेत. कंपन्यांना जसे हवे तसे कर्मचारी जर रजिस्टर त्या ठिकाणी असतील तर काय होईल की त्यांना तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्ही त्यांच्याकडे कामाला जाऊ शकता. म्हणजे हेच आपल्या सरकारतर्फे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट 2021 मध्ये सुरू केलं वरिष्ठ आहे. व्यक्तींसाठी म्हणजे येस आहे मॅडम, असं? येस मॅडम. याबद्दल आणि किती जणांना माहित असेल? त्यामध्ये NGO स्वतः देखील कॉन्टॅक्ट करायचा त्यांनी, म्हणजे तिथं रजिस्टर NGO आहेत, कंपन्या आहेत, सामाजिक संस्था आहेत. ज्याला हवं त्यांनी त्या ठिकाणाहून काय करायचं, त्या कर्मचाऱ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणचे, कारण अनुभव आणि डॉक्युमेंटेशन हे मात्र ओरिजिनल अपलोड करणं आवश्यक आहे. त्यामुळं त्याशिवाय काय होणार नाही. मग डॉक्युमेंट जर तुम्ही फिलअप अर्धाच केला तर तुम्हाला मग ते रिक्वेस्ट येणार नाहीत किंवा तुम्हाला ते कॉल करणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडं जी काय माहिती आहे ती मात्र डिटेलमध्ये भरणं आवश्यक आहे. ओके. जसं तुम्ही सांगितलं की NGO पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये देखील ज्येष्ठांसाठी काही जॉब नोकरीचं म्हणजे संधी आहेत. याच्यामध्ये या नोकरी निवडताना म्हणजे एक तर वय झालेलं असतं, म्हणजे आधीची धावपळ या वयामध्ये होणार नसते. नोकरी कशी निवडायची या वयामध्ये, कुठलं झेपेल ते काम कसं निवडावं? वरिष्ठांसाठी जर आपण नोकरीचा विचार करतोय तर तेव्हा एक गोष्टीचं प्रकर्षानं काळजी घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे की त्यांना धावपळ जास्त होणार नाही आहे. म्हणजे जी तरुणांमध्ये जी धावपळ करण्याची क्षमता असते तेवढी क्षमता त्यांच्याकडे राहिलेली नसते. तेव्हा त्यांनी जॉब असा शोधावा लागेल की त्यांच्या घराजवळच कुठंतरी उपलब्ध असेल. हा एक पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे जास्त हेक्टिक नको आहे त्यांना. त्यांच्या एक्सपर्टाईजनुसार त्यांना गायडन्सचे जॉब अतिशय उत्तम प्रकारे करता येतील. याचबरोबर त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणजे समजा कस्टमरशी बोलणं असेल त्या ठिकाणी, किंवा जे आपण वसुली म्हणतो ना, जी लोनची असतात तशा कामं त्यांना करायला मिळतात. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट जर कोणाशी कम्युनिकेशन करायचं आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतात. याचबरोबर आज आपण पाहतो की जी घरं भाड्याने किंवा सेल चालतात त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक खूप चांगल्या प्रकारे, कारण त्यांना अनुभव असतो हे काय करायचं, रजिस्ट्रेशन किती असतं, कुठल्या गोष्टीची गरज असते, एकदम एक्सपर्टमधून ते काम करू शकतात. ते म्हणजे ज्या क्षेत्रातले तुम्ही एक्सपर्ट आहात, पोलीसमधले असतील ना, म्हणजे समजा पोलीसमधून रिटायर झालेले जर असतील तर त्यांच्यासाठी एक तर ट्रान्सपोर्ट लाईन खूप चांगली असते. त्यांना खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये घेतलं जातं. बिल्डरच्या लाईनमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांना जॉब मिळतात. कारण ज्या ठिकाणी पोलीसशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन हँडल करायचे असतात त्या ठिकाणी ही लोक एवढं एक्सपर्ट म्हणून काम करू शकतात आणि चांगल्या प्रकारचं मानधन देतात. आणि तसं तिथं जाऊन बसणं किंवा हे त्यांना आवश्यक नसतं की तुम्ही बाबा सकाळी 9 पासून 5 पर्यंत काम करा, ही आवश्यकता नसते. त्यांनी कॉलवरती जे त्यांच्याकडे रोजचं काय डॉक्युमेंटेशन येईल त्यांनी फॉलोअप घेणे आणि त्यांना ते सोल्युशन देणे हे अपेक्षित असतं कंपन्यांना. आणि हे वरिष्ठ म्हणून करू शकतात. जसं बँकेतले आहेत, आता आज बघतो बँकेमध्ये जर बँकेतलं पाहिलं तर ह्या आज सगळ्या बँकेमध्ये कुठल्याही बँकेत आपण जातो, चेक भरायला जरी गेलो तरी तिथं कधीही ते कर्मचारी नाही आहेत. तिथे एक तर वरिष्ठ आहेत किंवा कुठल्या तरी कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट केलेले एक नॉर्मल शिकलेले कर्मचारी आहेत. म्हणजे कंपन्या काय करतात की मग हे वरिष्ठांना जर काय ठेवलं तर चेक फक्त काय करायचं, तुम्हाला चेक घ्यायचा आहे आणि स्टॅम्प मारून द्यायचा आहे, किंवा दुसरं काय असतं तुम्हाला स्लिप भरून द्यायची. अशा काही छोट्या मोठ्या मायनर गोष्टी असतात. त्यासाठी कर्मचारी एवढे मोठ्या पगाराची घ्यायची गरज नसते. आणि वरिष्ठांना देखील खूप मोठ्या पगाराची अपेक्षा नसते. त्यांना कुठंतरी वेळ व्यतीत करायचा असतो. कारण घरातल्यांना पण घरामध्ये कोण नसतं, मग इथं काय होतं की वेगवेगळ्या कर्मचाऱ्याशी त्यांना कम्युनिकेशन करायला मिळतं, त्यांच्याशी ओळखी होतात, त्यांनाही विरंगुळा मिळतो. यासाठी कुठं ना कुठे एंगेज राहणं आजच्या वरिष्ठांना खूप गरजेचं आहे. आणि 2 पैसे देखील मिळतात, वेळही आपला त्याच्यामध्ये जातो वगैरे असं. तुम्ही आता जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं पुरुष मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे हे जे जॉब आहे ते पुरुषांसाठी आहे. पण महिला ज्या असतात त्यांचं वय झालेलं असतं आणि वाढत्या वयानुसार महिलांना देखील अधिक म्हणजे तब्येतीच्या देखील कुरबुरी असतात, बऱ्याच असतात. तर महिलांसाठी म्हणजे कुठलं आहे, म्हणजे असे ज्येष्ठ महिलांसाठी जॉबचे कुठले ऑप्शन असू शकतात? पहिल्यांदा तर दोघांनीही आरोग्याकडे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे कारण काय की एकदा ज्यावेळेस आपण सेकंड इनिंगकडे जातो त्यावेळेस छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झालेल्या असतात. जसं की ब्लड प्रेशर असेल किंवा आणखीन शुगर असेल, या कुरबुरी चालू झाल्या असतात. पहिली प्रायोरिटी त्याला द्यायची. त्यानंतर जर घरामध्ये आता त्या वयामध्ये मुलं सगळ्यांची सेटल झालेली असतात. आणि घरामध्ये एकतर तुम्ही दोघं असतात किंवा म्हणजे अजून एखाद त्यांची मुलं किंवा काय असेल, आपण प्रायोरिटी निवडायच्या की माझी घरामध्ये खरंच किती आवश्यकता आहे. नाहीतर तुम्ही कामाला गेलात तरी तुमच्याबद्दल पुन्हा तिथं काय होणार, तक्रारी येत राहणार. त्यामुळे त्यांना तुम्ही घरातल्या नागदोर कन्व्हिन्स करा. आणि त्यानंतर महिलांसाठी महिला बचत गट आहेत, तुमच्याच मैत्रिणीला सोबत घेऊन तुमच्या आवडीनिवडी ज्या तुम्हाला नोकरी करत असताना ज्या एन्जॉय करायला मिळालेल्या नाहीत
त्या तुम्ही त्यामध्ये सुरू करा. मग कदाचित ते बुटीक असेल, कदाचित तुम्हाला अजून काही फ्लॉवरचे जे असतात ना, आज आपण बुके बनवतो, हे जे बनवतो तसे शॉप्स सुरू करा इथं. त्याचबरोबर टिफिन आहेत. आता उदाहरणार्थ माझ्या एरियामध्ये कॉलेजेस एवढी आहेत, तर एवढे टिफिन आणि एवढ्या मेस चालतात. टिफिन आणि मेस सर्व्हिस जे आहेत, तुम्हाला जर जेवण बनवण्याची आणि व्हरायटी द्यायची जर तुम्हाला आवड असेल, तुमचा ब्रँड बनवू शकता तो पण, म्हणजे हे करता येईल तुम्हाला. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र तुमच्यासाठी खूप आयडियल आहे, ते करता येईल. मेडिकल क्षेत्र खूप चांगलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला वडीलधाऱ्या माणसाची काळजी घेणं. आज म्हणजे जे कमवणारे ते सगळेच घरामध्ये पैसा भरपूर येत राहतो आहे, पण काळजी घ्यायला कुणीच नाही आहे. त्याचबरोबर जी घरामध्ये छोटी छोटी बाळं आहेत, ज्या महिला चांगल्या पोस्टवरती आहेत आणि त्यांच्याकडे वेळच नाही मुलांना वेळ द्यायला, अशा ठिकाणी देखील तुम्हाला तिथं त्या मुलांना महिला सांभाळणे असेल. असल्यामुळे तिला अनुभव असल्यामुळे हो, त्याचा आणि विश्वास. कारण की एक महिला दुसऱ्या महिलेवर जेवढा विश्वास ठेवू शकते ती दुसऱ्या कोणावर, हां, आणि आजीवरती तर अतिशय विश्वास ठेवायला सगळ्या तयार असतात. त्यामुळं या आणि ज्या आज मुली आहेत, तरुण मुली, त्या तरुण मुलीला बाळ कसं सांभाळायचं किंवा बाळाला कशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्याला शिकवायच्या काहीच कल्पना नसते. मग आज तोही एक चांगला व्यवसाय नवीन उगवत आलेला आहे, सुरू झालेला आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर की एखाद्या आजी आपल्याला पाहिजे असतात किंवा जेणेकरून ह्या मुलांना सांभाळण्यापासून प्रत्येक गोष्टीबद्दल काय करतील, ते नॅनी वगैरे मोठ्यांच्या घरी नॅनी असतात, आपल्याकडे आजी किंवा मावशी असतात. बरोबर आहे. आणि ही आज गरज आहे समाजाची. त्यामुळे याही क्षेत्रात तुम्ही जर पाहिलं म्हणजे डिमांड कुठं आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्या ओळखीनुसार आपल्याला काय करता आलं, त्याच्यासाठी स्किल काय असतील तर ते डेव्हलप केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या संधी उपलब्ध होतात. मला एक प्रश्न इथे विचारावासा वाटतो की हे ठीक आहे, म्हणजे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे जिथे आपल्याला ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो याची खात्री आहे, ते काम तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतं. फक्त तुम्हाला तिथपर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग कळायला हवा. मला एक विचारायचं सर, प्रत्येक वेळी सांगितलं जातं की छंद जोपासा. या वयामध्ये अनेक जण छंद जोपासतात, तर काही जणांचं पूर्ण आयुष्य नोकरीमध्येच जातं, छंद जोपासण्यासाठी काही वेळच मिळत नाही. अशा वेळी मग या वयामध्ये आपल्या छंदाचं स्वरूप आपण करिअरमध्ये कसं करू शकतो? अगोदर तर माझ्या क्षमता मला माहीत असल्या पाहिजेत. म्हणजे जसं मी स्वतः सांगेल की माझ्या क्षमता काय आहेत हे जर मला कळल्या आणि माझ्या कोणकोणत्या गोष्टी मिसिंग झालेल्या आहेत याचा मी विचार करायला हवा. आणि त्या मिसिंग झालेल्या ज्या गोष्टी आहेत, समजा मला खेळायचं असेल किंवा मला गाणी गायची असतील, मला डान्स करायचा राहून गेलेला आहे, मला पाककलेमध्ये ह्या गोष्टी मला बनवायच्या राहून गेल्या आहेत, ते छंद जोपासायला आपण जर सुरुवात केली तर त्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही आहे. कारण आपण आवडीच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कितीही काम करा, कधीच कंटाळा येत नाही, थकवा येत नाही. फक्त ते आवडीचं क्षेत्र असलं पाहिजे. मग जर ते कदाचित तुमचं जर म्हणजे एखादं स्वयंपाक करणं जरी आवडीचं क्षेत्र असेल तर तुम्हाला वेगळे आयटम बनवणे, वेगळे आयटम सर्व करणे, डिलिव्हर करणे, किंवा तुम्हाला आज बघा सोशल मीडिया एवढा आहे, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर तुमच्या ज्या काही डिशेस बनवता त्या जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे ठेवल्या तर तुम्हाला भरपूर ऑर्डर मिळतील. फक्त आणि तुमच्यामध्ये ज्या गोष्टी दबलेल्या आहेत किंवा ज्या तुम्ही करू शकलेल्या नाहीत या मात्र तुम्ही फाइंड आउट करणे आणि त्याच्यावरती मग गाणी गायची असतील तर कराओके आहे किंवा अजून काही जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती तुम्ही गाणी गायला सुरुवात करा. तुम्हाला गाणेच नाही तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स शिकायची इच्छा राहून गेलेली असेल, तबला, हार्मोनियम, गिटार, जे असेल ते. कारण तुम्ही पैशाच्या बाबतीत तुम्ही सधन झालेले आहात, म्हणजे तुम्हाला ती आता तुमची प्रायोरिटी नाही आहे. तुम्हाला आता छंद जोपासणे आणि तुमचा दिवस जो आहे तो मस्त तुम्हाला जगता आला पाहिजे. कधीही आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे यार कंटाळा आला मला सगळ्या गोष्टीचा, हे रोजचं रुटीन काम करायचं मला खूप कंटाळा आलेला आहे, म्हणजे तेच करा, स्वयंपाक करा, जेवा, झोपा, असं कधी वाटलं नाही पाहिजे. मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या पार्ट्या करा, त्यांच्यावर बड्डे सेलिब्रेट करा, त्या ठिकाणी गाणी गा, डान्स करा किंवा कुठंतरी छोट्या मोठ्या एकदा ट्रिपसाठी जाऊन या. म्हणजे हे प्लॅनिंग करणं. आणि खरं तर जॉब करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण बांधून ठेवल्या पाहिजेत. अचानक हे तुम्हाला मिळणार नाही आहे. याच्यातून करिअरच्या पण संधी येस मॅडम. तुम्ही जर 4 जणांचा जर ग्रुप असेल ना तर तुम्ही एकामेकाला जोडत गेलात की एक छोटी ट्रिप अरेंज केली, तुम्ही कुठे घेऊन गेलात त्यांनाही तो आनंद मिळेल, तुम्हालाही आनंद मिळेल. तुमचं पुढचं जे लाईफ आहे ते तुम्हाला कसं मस्त जगता येईल यासाठी ह्या गोष्टी खूप युजफुल राहतील. पण त्यासाठी तुम्हाला मित्र मात्र जोडत ठेवावं लागतील. कॉन्टॅक्ट तुम्हाला डेव्हलप करायला मित्र असतील, कॉन्टॅक्ट असतील किंवा लोकांशी चांगल्या प्रकारे डीलिंग असलं पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं असावं तर लोक तुमच्यावर टिकतील. जर तुम्ही हडूस थोडूस करत राहिलात की सगळ्यांनी. पण त्या कारण हे जे उतरतं वय असतं किंवा जे आपण ज्येष्ठांबद्दल बोलतोय, म्हातारपण आणि लहानपण सारखंच असतं, त्यावेळी ते चिडचिडे झालेले असतात. तर त्याच्यामुळे ना असा जर स्वभाव असेल तर मग नोकरी करताना म्हणजे दुसरी नोकरी समजा आपण शोधत असू तर त्यावेळी पण त्यांनी विचार करूनच ते जरा बघायला हवं, नाही का? मॅडम, नोकरी करताना आपण बॉस असतो
आपण तिथं कसंही वागलं तरी चालू शकतं. पण ज्यावेळेस आपण बॉस नाहीत आणि आपल्याला आता संपर्क टिकून ठेवायचे आहेत, तेव्हा मात्र तुम्हाला तसं वागून चालणार नाही. म्हणजे याची जाणीव तुम्ही स्वतःला करून द्यावं लागेल. आणि प्रत्येकाशी तुम्ही ज्यावेळेस बोलाल कुणाशीही, तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती तुमच्यावर परमनंटली कनेक्ट राहिली पाहिजे. हे तुमचं डिलिंग असलं पाहिजे. ती आपुलकी, ते प्रेम, त्याच्याबद्दलची ती तळमळ जिथं तुमच्या शब्दामधून व्यक्त होईल ना, त्यावेळेस ती व्यक्ती तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण काढेल, पुन्हा पुन्हा तुमच्या संपर्कात येईल आणि पुन्हा पुन्हा तुमच्याबद्दल ते 4 जणांना सांगेल की ही व्यक्ती मला भेटली होती, अरे काय यार मस्त, त्यांच्याशी मला खूप आनंद वाटला. म्हणजे हे वाक्य ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस समजून घ्या की तुम्ही प्रॉपर ट्रॅकवरती आहात. म्हणजे थोडक्यामध्ये बॉस म्हणून जर तुम्ही निवृत्त झालेले असाल एखाद्या कंपनीमधून, तर असं आवश्यक नाही की तुम्हाला पुन्हा बॉस म्हणूनच दुसऱ्याकडे संधी मिळेल. कदाचित तिकडे तुम्हाला एम्प्लॉई म्हणून संधी मिळेल. येस. असं देखील होऊ आणि शकतं. आजचे बॉस पण तसं पाहिलं तर तेवढे आपण जसं पिक्चरमध्ये बघत होतो किंवा नाटकामध्ये बघत होतो ते आता दिवस राहिले नाहीत. आता बॉस असे असतात की आपल्याला बॉस कोणताही ओळखावा लागतो. मैत्रीचे थोडे संबंध ठेवावे लागतात. खूप छान. म्हणजे आता जर आपण ऑफिस कल्चर पाहिलं तर तिथं बॉसचं असं काही कल्चर दिसतच नाही. म्हणजे एवढं छानपैकी सगळ्याची इंटरॅक्शन चालले असते. मग आपण एकमेकाशी बोलताना सांगतो बॉसला मला भेटायचं, तर ते म्हणतात सर तीच बॉस होते. म्हणजे एवढं ते वातावरण हलकं फुलकं असतं. आणि त्यामुळं जर सगळ्यांनी खरं तर जगण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या चांगल्या कम्युनिकेशनची. म्हणजे संवाद जिथं चांगले आहेत ना, तिथं कुठं घर असो, तुमचं ऑफिस असो किंवा कुठलंही वातावरण असो, एकदम मजा येते इथं. फक्त संवाद मात्र चांगले असावेत, आपुलकी त्यामध्ये असली पाहिजे, त्यामध्ये एकमेकाबद्दल बोलण्यात तुमचं प्रेम एक्सप्रेस झालं पाहिजे, मग मात्र एकदम मस्त सगळं सुरू राहतं. आता आपण जसं बोलतोय की ह्या उतार वयातल्या गोष्टी आपण करतोय, उतार वयातल्या ह्या संधी आहेत सगळ्या करिअरच्या. समजा एखाद्याला बिझनेस करायचा असेल, जसं तुम्ही आता सांगितलं, तर हा बिझनेस करताना अशा वेळी माणसं कोणती आपल्या हाताशी ठेवावीत? समजा आपल्यासारखीच वयस्कर मित्रमैत्रीण आपण घेऊन जर बिझनेस चालू करायचं म्हटलं तर त्याचे पण अनेक इफेक्ट्स आहेत ना, दुष्परिणाम आहेत. कारण हो. त्यांना पण धावपळ करता येणार नाही वगैरे. बरोबर आहे, एकदम असं बरोबर आहे. अशा वेळी तरुण पिढीला हाताशी घेऊन आपण काही करायचं का? म्हणजे कशा मॅडम, पद्धतीने ती mix- टीम कशी तयार करावी? मिक्स जर टीम असेल, कारण जे धावपळीच्या गोष्टी आहेत तर ती मिक्स टीममधले जे तुमचे कर्मचारी आहेत ते करू शकतात. मार्केटहून एखादी वस्तू खरेदी करायची आहे किंवा कुठंतरी जाऊन डिलिव्हरी करायची आहे, ते कधी जर तुम्हाला कर्मचारी नसेल तर तुम्हाला उचलावं पण लागतात, तर तुम्ही ते पॉसिबल नाही. आणि तुम्ही उतारवयामध्ये उचलणं आणि तुम्हाला नंतर काहीतरी करक भरणं किंवा तुमचं अजून काहीतरी पेन होणं, ते आपल्याला आता तिथं झेपत नाही. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीत पडायचंच नाही. तुम्ही मिक्स कर्मचाऱ्यामध्येच ठेवायचं. कर्मचारी निवडताना एक आहे, आजच्या जगामध्ये म्हणजे आज परिस्थिती अशी आहे, तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. मग ते कर्मचारी म्हणजे त्यांनाही विश्वासाला पात्र केलं पाहिजे. तुम्हीही त्याच्यावर विश्वास वेळोवेळी टाकून पाहायला पाहिजे. छोटे छोटे विश्वास अगोदर टाकून बघा की आज तू बाबा हे तू मी सगळं सांभाळून घे. मग त्यांना कसं सांभाळतोय पाहायचं आहे. मध्ये मध्ये तुम्ही फॉलोअप घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही एक असं विश्व निर्माण करायचं आहे व्यवसायामध्ये की ते पिढ्याने तुमचं पुढे सुरू राहिलं पाहिजे. एक तात्पुरत्या स्वरूपात असा विचार नाही करायचा की आज मला हे एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे. उदाहरणार्थ मला भाजीचंच एखादं शॉप किंवा फ्रूट्स शॉप चालू करायचं आहे, तर हे मला लाँग टर्मसाठी मग ते ब्रँड म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे फ्रूट्स मी माझ्याकडे ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या पण इंटरनॅशनल लेवलच्या, म्हणजे जे येणारे आहेत माझ्याकडे कस्टमर्स ते तशा लेवलचे असतील आणि मग ते कुठेही उपलब्ध होत नाही त्या वस्तू तुमच्याकडे असतील. आणि त्या म्हणजे लाँग टर्मचा विचार करून जर त्यामध्ये इन्व्हेस्ट केली आणि तुमचे जे सहकारी असतील, तुम्ही फक्त काय करायचं आहे, त्या शॉपला त्या ठिकाणी फक्त काउंटर सांभाळणे किंवा ऑर्डर घेणे, म्हणजे तुमच्या जोगीच कामं तुम्ही करायची ज्येष्ठ नागरिकांनी. बाकी माल आणणं, लावणं, ठेवणं हे सगळं तुमच्याबरोबर जे बाकीचा यंगर स्टाफ आहे तो सगळं त्या गोष्टी मॅनेज करेल. म्हणजे जर व्यवसायात तुम्हाला पडायचं आहे तर तुम्ही दोन्ही जर ठेवले, यंग आणि वरिष्ठ, तर मात्र काम म्हणजे अनुभवाचा आणि नवीन आयडिया ज्याच्या करून तुम्ही बरोबर. कारण व्यवसायामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला काम करण्याची आवश्यकता लागू शकते आणि तुमच्याकडे त्यावेळेस ती म्हणजे तेवढी ती स्किल पण आपल्याकडे असायला हवी. बरोबर. सर, तुम्ही इतकी वर्ष झाले तुम्ही करिअर काउन्सिलिंगचं काय करत आहात. अनेकांना तुमच्यामुळे नोकऱ्या देखील मिळाल्या असतील किंवा तिथपर्यंत ते पोहोचले असतील. आता तुम्ही आम्हाला सांगितलं ते गव्हर्नमेंटचं पोर्टल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरा. काही जणांना ते पण माहीत नसतं किंवा त्यांना कोणी सांगणारं देखील नसतं. तर अशा वेळी त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट फर्म्स जे असतात त्याच्यामध्ये अशा वरिष्ठांसाठी कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत? मेडिकल क्षेत्र घ्या, बँकिंग क्षेत्र घ्या, जसं तुम्ही मगाशी सांगितलं ते सिक्युरिटीचं घ्या, ज्या सोसायटीचं ऑडिट आहे या क्षेत्रामध्ये खूप त्यांना डिमांड आहे तिथं. त्याचबरोबर खास करून तर शाळेमध्ये ट्युटर्स जे आहेत, जर त्यांना म्हणजे शिकवण्याची आवड असेल
तर ॲज अ ट्युटर म्हणून ते ऑनलाईन पण काम करू शकतात, ऑफलाईन पण ते कोचिंग क्लासेस करू शकतात. त्याचबरोबर स्क्रिप्ट रायटिंग असेल, एखाद्याला लिखाणाची आवड आहे तर ट्रान्सलेशन आहे तर त्यामध्ये त्यांना करता येईल, एडिटिंग करता येईल. नंतर तो आपल्याला करण्यासाठी जे आहे जेवढी कॉम्प्युटरवरती आहेत वेब पोर्टलमध्ये काम करण्याजोगी ती सगळी कामं त्यांना ती करता येतील. फक्त त्यांना त्याची आवड पाहिजे किंवा त्यांना खरं तर याचं प्लॅनिंग त्यांनी 2 वर्ष अगोदर केलं पाहिजे, असं माझं स्वतःचं. रिटायरमेंट नंतर देखील आपल्याला जॉब करायचा आहे, म्हणजे रिटायर झाल्यानंतर समजा तुम्ही चला 1-2 महिने 6 महिने तुम्ही ब्रेक घेतलात, आराम केलात की नंतर बऱ्याच जणांना तो कंटाळा यायला लागतो, कारण कामाची सवय असते किंवा काही जणांना निकड असते, गरज असते, नंतर पुन्हा एकदा कामाची पैशांची गरज लागते वगैरे. तर ह्याचं प्लॅनिंग आधी रिटायरमेंटच्या किती महिन्यापासून किंवा किती वर्षांआधी करायचं? जसं आता 2 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे की आपण रिटायर होणार आहोत, तसं काही कालावधी आहे का? तसं आता माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं म्हणतं मला 5 वर्षात अजून रिटायर व्हायला. तर मी स्वतः विचार केलेला आहे की माझ्याकडे आता मी जे काम करत आहे ते कामं माझ्याकडे एवढी चिकार आहेत की मी वाट बघतोय कधी रिटायर होईल इथं की मला हे कामं म्हणजे आणखीन चांगल्या प्रकारे करता येतील. पण ॲक्च्युली 2 वर्ष कालावधी भरपूर झाला. कारण त्याच्यासाठी आवश्यक काय आहे, जर मला समजा कॉम्प्युटरचं काम आवडत असेल तर त्याशी रिलेटेड आता जे काही कोर्सेस आलेले आहेत स्किलचे, खास करून वेब डिझायनिंग असेल, आता वेब AI डेव्हलपमेंट वगैरे असेल, पण आलेलं आहे. आलेलं आहे. मग त्याला आपल्याला थोडं यूज टू व्हावं लागेल. ते आपल्याला कारण पहिलं नव्हतं आणि कदाचित तुम्हाला त्याचं जर यूज टू जर नसाल तर त्याला कमांड देणं, त्याशी काम करून घेणं, ह्यासाठी तुम्हाला ते यूज टू व्हावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल किंवा मला सोसायटीमध्ये ऑडिट काम करायचं आहे तर त्याचं थोडं ऑडिटचं तुम्हाला नॉलेज. आणि आज पाहिलं तर स्वयं अशी पोर्टल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर त्या स्वयंवरती तुम्हाला 2000 कोर्स उपलब्ध आहेत. तुम्ही कुणीही शिकू शकता, तुम्हाला जे हवं ते. त्याचसोबतच आपल्याला MKCL पोर्टल आहे, MKCLचं ज्या ठिकाणी MSCIT पासून ते सगळे कोर्स तिथं उपलब्ध आहेत, तर ते तिथून तुम्हाला शिकता येतील. पण 2 वर्ष अगोदर जर प्लॅन केलं तर आपण काय करू शकतो की त्यासाठी थोडंसं नुसतं ट्रेनिंग घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला त्यासोबतच काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. आणि प्रॅक्टिस करायला तो वेळ मिळेल तुम्हाला कालखंड. त्या कालखंडामध्ये खरं तर आता आपल्याकडं मुंबईमध्ये एवढ्या सोसायट्या आहेत आणि सोसायटीमध्ये एवढी कामं ऑडिटची आहेत, तुम्ही घरी बसून त्यांचा महिन्याचा फक्त काय करायचं, डेटा घ्यायचा आहे, तुम्हाला ऑडिटसाठी सगळं प्रिपेअर करायचं आहे आणि ज्यावेळेस आवश्यकता असेल 3-3 महिन्याचं आहे त्यावेळेस तुम्हाला ते काम करायचं आहे. फक्त तुम्ही तुमची आवड, कारण सेकंड इनिंगमध्ये काम करत असताना आवडीच्याशिवाय काम करू नका. कारण तुम्ही आयुष्यभर काम काय केलं आहे, तुमची आवड नसताना तुम्ही केलेलं आहे. कुठे क्लरिकल काम केलं असेल तर ते नंतर ते नंतर तुम्हाला करायला आवडणार कंटाळा येईल नाही. तुम्हाला. हां, तुम्हाला व्हिजिटिंग कुठं असेल, काय करायचं किंवा कुठं जाऊन तुम्हाला फक्त कम्युनिकेशन करायचं आहे. सिक्युरिटीमध्ये तुम्हाला ऑफिस, आता सिक्युरिटीमध्ये पण तसं की झालं आहे की आता तिथं काय ॲक्च्युली काहीच काम करावं लागत नाही. सगळं काय आहे, बटनावरती एंट्री केल्या, व्यक्तीचं नाव टाईप करायचं आहे, त्याचा मोबाईल नंबर टाईप केला, त्याचा फोटो काढला, अपलोड केला. आता तसं तिथं काहीच काम आणि नाही मोठ्या करायला. सोसायट्यांमध्ये त्यांना बऱ्यापैकी म्हणजे सॅलरी पण खूप बऱ्यापैकी छान. देतात. आता मोठ्या सोसायट्याच नाही मॅडम, ह्या बँकिंगच्या किंवा HPCL, BPCL कंपन्या ज्या आहेत, या IBPS, या मोठ्या कंपन्या, यांच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनतर्फे रिक्रूट केलं जातं आणि तिथं सेकंड इनिंगवालेवालेच ऑलमोस्ट तिथं कामाला आहेत. तर त्या क्षेत्रामध्ये येता येईल. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे यावर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं रिटायर्ड टीचर्सना परत रिजॉईन करून घेतलं होतं आणि त्यांना 50,000 रुपये सॅलरी पण दिली. पण हे कारण काय, म्हणजे असं नवीन रिक्रुटमेंट नाही आहे आणि शाळेमध्ये शिकवायला शिक्षक उपलब्ध नाहीत. मग त्यांनी काय केलं की बाबा मग तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांनाच काय केलं, जॉईन करून घ्यायचं ठरवलं आणि ती एक पर्टिक्युलर अमाऊंट सॅलरी म्हणून द्यायची, कारण त्यांना शिकवायची काही गरज नाही, ते ऑलरेडी एक्सपर्ट आहेत त्यामधले. त्या उद्देशानं त्यांनी तसं केलेलं आहे. आज आपण बघतो डॉक्टरचं क्षेत्र घ्या, तिथं ते लाईफ टाईम ते करू शकतात. लॉयरचं आहे. अजून एक माझा एक कलिग्ज आहे, तो आता काय ते 55चा आहे, तर त्यांना आता LLBला ॲडमिशन घेतलं. मला लॉचं करायचं आहे भविष्यामध्ये, 3 वर्ष लॉ करणार मी, तोवर 58चा होईल आणि 3 वर्ष लॉ केला की मग मी नंतर प्रॅक्टिस चालू करणार नाही. मला तशी खूप काय पैसे मिळवत ह्यापेक्षा नाही, पण मला गाईड, लोकांना सल्ला द्यायला, सगळ्या क्षेत्राबद्दल मी सल्ला द्यायला मला आवडतं, तर मी ते काम करणार आहे. म्हणजे आपली आवडीनुसार जर तुम्ही आत्तापासून प्रोसेस केलं किंवा विचारलं की मला काय करायचं आहे भविष्यामध्ये, मी काहीतरी प्लॅन पाहिजे. पण माझं सर्व वरिष्ठांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही रिटायरमेंटनंतरचा प्लॅन करा. कारण मी आज असेही रिटायर झालेले वरिष्ठ पाहतो की ते आज डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. खूप म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे हाल होतात आणि त्यांना मानसिक संतुलन बिघडलं असतं. मग अशा ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून सर्वांनी स्वतःला बिझी ठेवा. मग घरामध्ये कदाचित कधी काय होतं की मुलं सांभाळणं हे पण ते पटत नाही त्यांना, पण एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते चांगलं आहे.
पण त्या जर तुम्हाला ती आवड असेल आणि तुमचं त्यांच्याशी टोनिंग चांगलं असेल तर वेल अँड गुड. बरं, जर त्यांना मुलांनाच आवडत नाही तुमच्यावर राहायला आणि तुम्ही म्हणाले मी त्याला सांभाळतो, तर मग मात्र अडचणी येऊ शकतात. तर ह्याही गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. सर, बऱ्याच ठिकाणी काय होतं की बिझनेस करायचं म्हटलं म्हणजे ज्येष्ठांनी एक तर त्यांच्याकडे रिटायरमेंट नंतरचे थोडेफार पैसे पण त्यांना मिळालेले असतात, तर काही जण तो पैसा त्याच्यामध्ये टाकतात, एखादा व्यवसाय सुरू करूया आपण म्हणून असं. तर अशा वेळी म्हातारपणातली जी पुंजी आहे ती टाकून व्यवसाय करावा का, की दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये मदतनीस म्हणून जावं? माझा तर सल्ला तोच आहे की दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये मदतीस म्हणून काम करा. कारण की तुमच्याकडे आता आपण ज्यावेळेस पुंजी रिटायरमेंटसाठी साठवून ठेवली असते ती ॲक्च्युली आपल्याला मेडिकलसाठी किंवा भविष्यामध्ये इमर्जन्सीमध्ये जर काही आलं तर आपल्याला ते पैसे यूज करता यावात. ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करणार ते पैसे तुम्हाला इमिजिएटली मिळणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये जर मदतीस बसून काम केलं तर ते उत्तम राहील. कारण की आज आपण पाहतो की बरेच जण वेगळ्या म्हणजे मोठं प्रलोभनासाठी किंवा जी एखादी कोणतरी सांगते तुम्हाला की तुम्ही 10 लाख द्या मला आणि मी तुम्हाला 1 वर्षात 20 लाख देतो, या अशात तर व्यवसायात अजिबात पडू नका. कारण तुमचा पैसा खूप कष्टाचा आहे आणि तो पैसा असाही वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला 10 लाखाची बँकेत ठेवून 10चे बाबा 10.5 जरी मिळाले तरी चालेल, परंतु तुमचा पैसा अशा प्रकारे वेगळ्या योजना, वेगळ्या अशा ज्या सध्या जी ऑनलाईन किंवा सोशल मीडियामध्ये चालू आहे, फ्रॉड चालू आहेत, त्या फ्रॉडपासून खूप अलिप्त राहा. आणि कष्टानं आजपर्यंत जे कमवलेलं आहे तसंच पुढे भविष्यामध्ये शेवटपर्यंत कष्टानंच कमवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लाईफ पण खूप छानपैकी आणि एकदम आनंदी जगता येईल. नाहीतर ते स्ट्रेस तुम्हाला सहन होणार नाही. बरोबर, त्या वयामध्ये सगळं ते आपल्याला झेपणार नाही आहे, म्हणजे मनालाही त्रास होईल, मनस्ताप होईल. किंवा एक टीम घ्या सोबत, तुमच्यासारखे सहकारी सगळ्यांनी मिळून मोठा बिझनेस करून. आता मोठं तुम्हाला काय करायचं नाही, तुम्हाला फक्त आनंदासाठी तुम्ही बिझनेस करत आहात. त्यामुळं छोटी इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमच्या सहकारी जे आहेत तुम्हाला आनंद मिळेल, मित्रांना सोबत राहतील दिवसभर तुम्ही. आणि अशा जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला व्यवसायाबरोबरच आनंद जास्त मिळेल आणि तो व्यवसाय खूप छानपैकी डेव्हलप होईल. आत्तापर्यंत सर तुमच्या इथून किती जणांना म्हणजे जॉब मिळालेले आहेत तुमच्या करिअर गाईडलाईन? माझ्या मॅडम आता माझं खरं 28वं वर्ष आहे आणि मी या क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून काम करत आहे. त्यामुळं तशी तर माझ्याकडं अशी संख्या सांगायला नाही, पण मी प्रत्येक वर्षी कमीत कमी माझे 50 प्रोग्राम होतात. आणि मुंबईमध्ये आज असं झालं आहे की कुठलंही असं NGO राहिला नाही किंवा ऑलमोस्ट मुंबईतल्या म्हणजे 40 to 50% शाळेमध्ये मी वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं दिलेली आहेत, मग क्लासेस दिलेले आहेत. आणि NGO तर सगळे झालेत माझे. शासनाचे जेवढे प्रोजेक्ट आहेत, जसं की कलचाचणी प्रोजेक्ट झाला होता 2015-16मध्ये, त्या प्रोजेक्टमध्ये देखील मी काम केलं होतं आणि त्यामध्ये मी कॉमर्सवरती टेस्ट क्रिएट केली होती आणि ती टेस्ट आजही गव्हर्नमेंटकडे आहे आणि आपल्या SC बोर्डकडे. अजूनही ज्यावेळेस गव्हर्नमेंट कुठल्याही प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट डिसाईड करतं बनवण्याचा करिअरवरती, त्यावेळेस ते आजही आम्हाला बोलवतात आणि आजही आम्हाला त्यामध्ये अभिमान वाटतो की आम्ही त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आमचं योगदान आम्ही देत असतो इथं. आणि हे सगळ्या पर्पज ह्याचं एकच आहे की समाजामध्ये प्रगती व्हावी, मुलांना करिअर. आज आपण पाहतो की मुलं आजही म्हणजे प्रगती सगळ्या क्षेत्रात झालेली आहे, असं कुठलंच क्षेत्र राहिलेलं नाही. काल पण हा विषय मी त्यांना सांगितला की पण या क्षेत्रामध्ये आजही प्रगती तेवढी पाहायला मिळत नाही. म्हणजे आजही 10वीची मुलं झाल्यानंतर, 10वी पास झाल्यानंतर मुलं आर्ट्सला जातात, सायन्सला जातात, कॉमर्सला जातात. का जातात हा प्रश्न विचारला तर त्यांनाही त्याची उत्तरं माहीत नसतात. असे कितीतरी विद्यार्थी त्यांना माहीत नाही. मग अशा अंधारामध्ये तीर चालवायला आज तंत्रज्ञान एवढं पुढं गेलं आहे, मग हितं का नाही हा प्रश्न बऱ्याच वेळेस आपण स्वतःला विचारावा की बाबा हितं का होत नाही असं काही. आणि हितं होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एका शाळेला मी आता मला वाटतं सॅटर्डेलाच 8 तारखेला व्हिजिट दिली होती ह्याला आपल्या विजयवाडाला. तर मला त्या शाळेचं उदाहरण खूप छान म्हणजे भावलं की त्या मुलं 6वी ते 8वीमध्ये त्यांनी करिअर डिसाईड केलं असतं. म्हणजे जे आज NEPनं आणलेलं आहे, आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली त्यामध्ये सेम तीच फॉर्म्युला दिलेला आहे की मुलांनी व्यावसायिक शिक्षण 6वी ते 8वीमध्ये डिसाईड करायचं आणि त्यानुसार शिक्षण घ्यायचं. तर असं जर झालं तर मुलं 10वी नंतर एकदम प्रॉपर ट्रॅकमध्ये राहतील आणि जे त्यांचं गोल ठरवलेलं आहे त्या गोलवरती काम करतील आणि जीवनामध्ये जे त्यांना अचीव करायचं आहे ते बरोबर त्या ट्रॅकवर जाऊन ते अचीव करतील. आणि मग समाज आपल्याला अशी बेकार मुलं राहिलेत, मुलांना जॉब नाही, हे जे प्रश्न आपल्याला जॉबलेस होणार नाहीत. आणि जिथं गरज आहे त्या ठिकाणी मुलं जाणं ही गरज आजची गरज आहे आपली. तसं नक्की व्हायला पाहिजे. हल्लीची तरुण पिढीची झेंजी कल्चर जे म्हणतो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये
ही मुलं फार काळ टिकत नाहीत. म्हणजे आज नोकरी लागली म्हणजे तिकडचं म्हणजे कल्चरमध्ये त्यांच्या जमत नाही, म्हणजे जुळवून घेणं त्यांना थोडंसं अवघड जातं त्या सगळ्या जॉबच्या इकडे जॉब कल्चरमध्ये वगैरे. अशा वेळी बऱ्याच कंपन्या आता अनुभवी किंवा ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा संधी देत आहेत. मॅडम, हा प्रश्न खूप गरजेचा होता आणि तो तुम्ही विचारला ते बरं झालं. कारण की आज आपण पाहतो की आपली घरातली मुलं जरी आपण उदाहरण घेतलं, जी मुलं 2000 नंतर जन्माला आलेली आहेत, त्या मुलांकडे पेशन्स खूप कमी आहेत. म्हणजे कुठलंही काम ते थोडा एक 20 मिनटं 25 मिनटापर्यंत करू शकतात, त्यानंतर त्यांना लगेच कंटाळा येतो. आज ही जी पिढी आहे, ही कामावर जरी कॉर्पोरेटमध्ये असेल तरी त्यांना तासनतास असं 4 तास कामावर बसले आणि काम केलं असं कधी होत नाही. 1 तास बसलं की ते उठून जातील आणि मग बाहेर जाऊन कुठेतरी चहा पितील, कॉफी पितील किंवा अजून काय असेल ते करतील आणि मग वापस येतील. ते मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत. म्हणजे ते त्यांचे ॲडिक्शन, म्हणजे ज्या काही ॲडिक्शन आहेत, याचा काय होतं की ते काम वेगाने करतात. त्यांची अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे, त्यांना टेक्नॉलॉजीशी खूप फॅमिलियर आहेत, परंतु ते नेहमी नवीनच्या शोध राहतात. नवीन याचा शोध नवीन कंटाळतात लगेच कंटाळतात आणि त्यांना ते नवीन हवं असतं. नवीन काहीतरी काय आलं, मग ते कंपनीमध्ये पण त्यांना दुसरीकडे कुठं अपॉर्च्युनिटी आली की ते लगेच निघून जातात. मग यामध्ये काय होतं की ज्या कंपन्यांनी त्यांना हायर केलेलं आहे किंवा जे घेतलेलं आहे त्यांच्या प्रशिक्षणावरती, त्यांना शिकवण्यावरती खर्च झालेला असतो, मग त्यांचा त्यांना लॉस होतो मोठा. मग कंपनी आजकाल काय विचार करते की यासोबतच जर वरिष्ठ आपल्याकडे असतील, अनुभवी व्यक्ती असतील आणि ते असतील तर ते जॉब बदलत नाहीत, स्टेबल असतात. ते स्टेबल असतात आणि त्यांना इकॉनॉमिकली पण तसेच ते पण स्टेबल असतात. त्यामुळे ते बदलाबदलीच्या भानगडीत पडत नाहीत आणि ते पूर्ण डेडिकेशन, हार्डवर्क हे सगळ्यामध्ये ते परफेक्ट असतात. अनुभव चांगला असतो. फक्त त्यांना एकच की आता ह्या मुलांना जी टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्टाईज असते तेवढी एक्सपर्टाईज यांच्याकडे राहत नाही. पण तेवढी कंपन्या आज ॲडजस्ट करून त्यांना प्रशिक्षण ते देतात आणि त्यांचा फायदा नक्कीच होतो. पण या मुलांनी आणि कंपनीनं जर असं केलं, हे दोन्हीचं जर कॉम्बिनेशन असेल, मिक्स कल्चर जर असेल, तर कंपनीला मग जो लॉस फक्त त्यांना घेऊन होतो तो लॉस तेवढा होत नाही. त्यामुळं आज वरिष्ठांना घेऊन सोबत जर घेतलं आणि सोबत ही तरुण पिढी जर घेतली तर तरुणांना वरिष्ठांचा फायदा होईल आणि वरिष्ठांना देखील तरुणांचा फायदा होईल आणि दोघांनामध्ये विचाराची देवाणघेवाण होईल. त्यामुळं खूप चांगलं कल्चर निर्माण होईल आणि दोघांनाही आनंद मिळेल यामधून. आणि ते वेगवेगळे जनरेशन दोन्ही जनरेशनचा गॅप भरून निघेल, देवाणघेवाण होईल त्याच्यामधून, दोन्हीचा गॅप भरून निघेल आणि एक चांगला आपल्याला एक आदर्श निर्माण होईल. यासाठी म्हणजे प्रामुख्याने सर कुठलंही क्षेत्र तुम्ही म्हणजे कॉर्पोरेटमधलं म्हणा, कुठलं क्षेत्र असं तुम्ही सांगू शकता की या क्षेत्रामध्ये या दोघी जनरेशनने काम करणं खूप फायदेशीर असेल? टेक्नॉलॉजीमध्ये हे करता येईल इथं, किंवा आपण सहकार क्षेत्र म्हणतो की जिथं लिडरशिप आहे, व्यवस्थापन चालतं की ह्या क्षेत्रामध्ये. कारण की आज जे रिटायर्ड व्यक्ती आहेत त्यांच्याकडे अनुभव अफाट असतो. त्यांना कुठल्याही प्रॉब्लेम कसे टॅकल करायचे, सॉर्ट आऊट करायचे, काम करण्याचं त्यांच्याकडे स्पीड असतो, त्यांना काम करता येतं चांगल्या प्रकारे. ते घाबरत नाहीत प्रॉब्लेम आले तरी. त्यांच्याकडे मॅच्युरिटी असते ना, ते शांतपणे आणि एकदम परफेक्टली ते कुठं काय करायचं हे त्यांना माहीत असतं. पण तरुण पिढी तशी लगे म्हणजे ते काय होतात की एखादं अचानक जर त्यांना आपण सांगितलं की अरे असं झालं आहे, ते एकदम घाबरून जातात. त्यांना ते रिॲक्ट लगेच त्यांना काय करायचं आणि काय नाही सुचत नाही. पण यासोबतच जर आपल्याकडे असे वरिष्ठ अनुभवी व्यक्ती असतील तर ते सांगतात की हां, काय काळजी करू नका, मी हे करून दाखवतो किंवा आपण हे करू शकतो, याच्याबद्दल एवढी घाबरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हा बेनिफिट त्यांचा मिळतो. मेडिकल क्षेत्रामध्ये हॉस्पिटल जे आहेत, या हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. ज्या ठिकाणी ऑडिट आहे ह्याच ठिकाणी चांगल्या संधी आहेत. मॅनेजमेंट ज्या ठिकाणी आहेत तिथं चांगल्या संधी आहेत या व्यक्तींना. म्हणजे या क्षेत्रात त्याचबरोबर जे मॉल्स आहेत, या मॉल्समध्ये पण सगळं ॲडमिनिस्ट्रेशन करणं, कॅमेरा, सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आज त्यांचीच गरज लागते. म्हणजे कुठंही पाहिलं, ज्या शासकीय सेवेमधून जे वरिष्ठ आहेत त्यांना तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या संधी मिळतात आणि ॲडमिनिस्ट्रेशन जेवढं चांगलं होईल तेवढं कुठल्याही कंपनीची प्रगती चांगली होते. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन इज म्हणजे त्याच्यामध्ये वयाचं मला वाटतं फार काही बॅरियर नसेलच. फक्त वरिष्ठांसाठी एक फ्लेक्झिबिलिटी दिली पाहिजे. त्यांना कामामध्ये वेळेचं बंधन ठेवलं नाही पाहिजे. म्हणजे आवश्यकता असेल तर या, आणि आज आपल्याला असं असं काम करायचं म्हणून असं त्यांना जर सांगितलं तर ते बरोबर त्यावेळेस येतील. कारण त्यांच्याकडे काय तर पंक्च्युअलिटी असते आणि तेवढं जर मिळालं. त्यासोबतच वरिष्ठांसाठी आणखीन एक, ज्यावेळेस तुम्ही जॉबचा विचार करताय कुठल्याही ठिकाणी, त्यांना मेडिकलची सेवा जर मिळाली आणि वाहनांची सेवा मिळाली तर आणखीन ते आनंदानं त्या ठिकाणी पोहोचतील. कारण त्यांना गरज काय, भविष्यात त्यांनी काम करण्याचा उद्देश काय असतो की त्यांना मेडिकलची फॅसिलिटी मिळावी
आणि ती जर कंपनीतर्फे मिळत असेल तर अजून वेल अँड गुड. वर्क फ्रॉम होम एक कल्चर असतो. काही व्यक्ती अशा आहेत ज्येष्ठ की जे नाही जाऊ शकत बाहेर, घरात राहून वर्क फ्रॉम होम कल्चर ते देखील एन्जॉय करू शकतात. तर कुठले असे क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये ते काम करू शकतात? वर्क फ्रॉम होमसाठी आपल्या ट्युटरचं आहे, अच्छा, ऑनलाईन तो तुम्ही ऑनलाईनचं आहे, किंवा तुम्हाला काही ऑनलाईनचं काम म्हणजे समजा की एखाद्याला डाटा फिलिंग करायचं आहे ते तुम्हाला करता येईल, किंवा तुम्हाला अजून एखादा प्रोग्राम जर तुम्ही प्रोग्रामर असाल तर एखादा प्रोग्राम बनवून हवा असेल तर तो प्रोग्राम तुम्हाला बनवून देता येईल. तुम्ही वेब डिझायनर असाल तर वेब डिझायनिंग तुम्हाला करून देता येईल, किंवा तुम्हाला जर फोटोशॉप किंवा याच्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल कोरल ड्रॉ याच्यामध्ये, तर ते तुम्हाला काम घरातूनच करता येईल. म्हणजे कामं करण्यासाठी कमी नाही आहेत, फक्त तुम्हाला ते स्किल शिकावं लागेल. आणि तुम्हाला पण तुम्ही घरात बसून कामाला कम्फर्टेबल आहात का हे अगोदर स्वतःला विचारलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस वरिष्ठ असतात त्यावेळेस त्यांना थोडंसं बाहेर जावं मित्रांबरोबर, म्हणजे काम फक्त काम म्हणून नको असतं त्यांना, हां, काही त्यासोबत जण आनंद असतात. पाहिजे त्यांना. मग तो आनंद तुम्हाला कुठं मिळतोय, त्याशी रिलेटेड तुम्हाला ज्यात आनंद मिळतोय त्याची कौशल्य तुम्ही शिका आणि ते काम तुम्ही करायला घ्या. मग तुम्हाला लाईफ जगण्याचा आनंद जास्त मिळत राहील इथं. नक्कीच. मला खरं तर तुमचं हे आजचं मार्गदर्शन आहे हे आमच्या प्रेक्षकांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. जे रिटायर झालेले आहेत किंवा आता रिटायर होणार आहेत काही वर्षांनी, तेच एक मला वाटतं ते देखील आपला व्हिडिओ बघून, आपली मुलाखत बघून त्याच्या प्लॅनिंगला नक्कीच लागतील. चंद्रकांत सर, आज तुम्ही इकडे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. मला पण मजा आली तुमच्याशी बोलून आणि एक वेगळ्या विषयावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.